नमस्कार, स्वागत आहे तुमचे ट्रेडर सूरज मराठी चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 0.84 पैशाचा पेनी स्टॉक, जो डे फ्री पण आहे. तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन पण प्रेस करा, कारण अशाच सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सर्वात आधी आपण आलेलो आहे जो शेअर आहे त्याच्या चार्टवर. स्टॉकची जर तुम्ही प्राईस पाहिली मित्रांनो, तर किती रुपये आहे स्टॉकची प्राईस? फक्त 0.84 पैसे स्टॉकची प्राईस आहे आणि 6 महिन्यामध्ये याने 12%चे पॉझिटिव्ह रिटर्न स्टॉकने दिलेले आहे. 16 ऑगस्ट 2:15 स्क्रीनशॉट घेतला होता. तर 16 ऑगस्टचा हा चार्ट आहे. ओपन झाला होता आजच्या दिवशी स्टॉक 0.84वर हाय लावला होता 0.84, लो लावला होता 0.84. म्हणजे जिथं ओपनिंग झाली तिथंच अजून स्टॉक कन्सॉलिडेट करत आहे. मार्केट कॅप आहे कंपनीचं 89.91 करोड रुपीज, म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे. पेनी स्टॉक आहे. PE रेशो आहे 56.00. तर सर्वात आधी मी तुम्हाला कंपनीचं नाव सांगून देतो. कंपनीचं नाव आहे NCL रिसर्च अँड फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड. स्टॉक जो आहे BSCवर लिस्टेड आहे. तुम्ही जर याला NSCवर सर्च केलं तर तुम्हाला स्टॉक नाही मिळणार आहे. मार्केट कॅप आहे 89.9 करोड रुपीजचं. करंट प्राईस आहे 0.84. 52 वीक हाय होता स्टॉकचा 1.43. 52 वीक लो आहे 0.46. बघू शकता 52 वीक हाय 1.43 आणि 52 वीक लो 0.46. बुक व्हॅल्यू 1 रुपीज. डिव्हिडंड यील्ड 0%. ROCE 1.69%चा. ROE 1.37%चा. आता कंपनीचा आपण अबाउट बघूया. इनकॉर्पोरेटेड इन 1985, म्हणजेच 1985ला कंपनी लिस्ट झाली होती. NCL रिसर्च अँड फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेड इज इंगेज्ड इन द बिझनेस ऑफ फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट इन कॅपिटल मार्केट. तर फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंटचा बिझनेस आहे कॅपिटल मार्केटमध्ये कंपनीचा. कंपनी इज रजिस्टर्ड विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रजिस्टर्ड केलेली आहे. तर आपण याचे काही अजून पॅरामीटर्स बघूया. सर्वात आधी आपण कंपनीचे काही फंडामेंटल्स ॲनालिसिस करूया. कंपनी इज ऑलमोस्ट डेट फ्री म्हणजेच कंपनीवर 1 रुपयाचं पण कर्ज नाही आहे. हा आपल्याला काय आहे, एक पॉझिटिव्ह पॅरामीटर आहे. पण कंपनी रिस्की कशामुळे आहे? फक्त हा पेनी स्टॉक आहे, त्यामुळे आपल्याला थोडंसं हा स्टॉक रिस्की आहे असं आपण म्हणू शकतो. कंपनीवर 1 रुपयाचं सुद्धा कंपनी कर्ज नाही आहे. स्टॉक इज ट्रेडिंग ॲट 0.81 टाइम्स इट इज बुक व्हॅल्यू. तिची जी बुक व्हॅल्यू आहे त्याच्या 0.81 टाइम्स स्टॉक ट्रेड करत आहे. डेप्टॉर डेज हॅव इम्प्रूव्ह फ्रॉम 2052 टू 464.5 डेज. तर कंपनीच्या आपण आता बघूया शेअर होल्डिंग पॅटर्न. तर प्रमोटरची होल्डिंग जर पाहिली तर 50%च्या वर जर प्रमोटरचा स्टेक असला तर हे पॉझिटिव्ह पॅरामीटर आहे असं आपण म्हणतो. पण इथं आपल्याला 0.00% म्हणजे कंपनीची प्रमोटरची होल्डिंग यामध्ये काहीच आपल्याला दिसत नाही आहे. तर हे थोडंसं आपल्यासाठी रिस्की होऊ शकते. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. तर हे आपल्यासाठी थोडंसं रिस्की आहे, कारण की शेअर होल्डिंग पॅटर्न कंपनीमध्ये चांगली नाही आहे. पब्लिकची होल्डिंग जर पाहिली तर 99.99% पब्लिकची होल्डिंग आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारख्या रिटेल ट्रेडरचीच होल्डिंग यामध्ये आहे. FII आहे ते सुद्धा या कंपनीमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. तर रेव्हेन्यू जर पाहिला, इयर ऑन इयर जर ग्रोथ पाहिली 2021 ते 2024पर्यंत, 2022मध्ये 1 करोड रुपयाचा रेव्हेन्यू होता, 2023मध्ये 3 करोड रुपयाचा रेव्हेन्यू होता आणि 2024मध्ये आहे 10 CRचा रेव्हेन्यू. तर रेव्हेन्यू इयर ऑन इयर आपल्याला ग्रो होताना दिसत आहे. नेट प्रॉफिट जर पाहिलं कंपनीचं, जर 2023मध्ये नेट प्रॉफिट होतं 0.01 करोड रुपयाचं आणि तेवढंच 2024मध्ये आहे 0.01 CRचं, ठीक आहे. तर आता आपण मॅक्झिमम चार्ट पॅटर्न कंपनीचा ओपन केलेला आहे आणि आता मी सांगणार आहे की या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे की नाही करायचं आहे. तर सर्वात आधी सांगतो, हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ आहे. कोणतेही मी बाईंग किंवा सेलिंगची रिकमेंडेशन देत नाही, ठीक आहे.
तर आता राहिली यामध्ये कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. तर कंपनीचा चार्ट जर तुम्ही पाहिला तर बघू शकता कंपनी सध्या एवढी पण खाली चालू नाही आहे. कंपनीचा चार्ट पण ठीकठाक आहे. -73.42% ऑल टाईमचे रिटर्न आहेत कंपनीचे, ठीक आहे. तर फंडामेंटल जर तुम्ही पाहिले तर एवढे पण चांगले फंडामेंटल नाही आहेत कंपनीचे. कारण की काय आहे, ₹0.84 प्राईस आहे, पेनी स्टॉक आहे आणि पेनी स्टॉकचे जास्तीत जास्त फंडामेंटल आपल्याला असेच दिसतात. 95% चान्सेस असतात की पेनी स्टॉकमध्ये पैसे बुडतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेवढी रिस्क घेऊ शकता, समजा 4,000 5,000ची तुमची जर कॅपॅसिटी आहे तर 4-5 हजार तुम्ही या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून बघू शकता, ठीक आहे. लाँग टर्मसाठी म्हणजे जे आपले 0 पण झाले तर आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे. म्हणजेच आपल्या कॅपिटलचं 2 किंवा 3% इन्व्हेस्टमेंट तुम्ही पेनी स्टॉकमध्ये करू शकता, ठीक आहे. आणि ते पण तुम्हाला वाटत असेल एज्युकेशन करून, तुम्हाला वाटत असेल याचे फंडामेंटल चांगले आहेत, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, ठीक आहे. मी कोणतीही बाईंग किंवा सेलिंगची रिकमेंडेशन देत नाही. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवत आहे. तर टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय ऑफर आहे तो चेकआउट करा. सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.